केंद्र प्रमुख भरतीसाठी तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांचे येथे स्वागत आहे मित्रांनो। तर आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे हा आपल्या या टॉपिकचा किंवा केंद्र प्रमुख भरती पेपर 2 मधील जो पहिला घटक आहे आपला भारतीय राज्यघटना व त्यामध्ये येणाऱ्या शैक्षणिक तरतुदी, कलमे आणि त्या संदर्भातील घटना दुरुस्त्या। तर या संदर्भाने हा जो आपला पहिला टॉपिक आहे त्यामधील हे जे लेक्चर असणार आहे आपलं हे दुसऱ्या नंबरचं लेक्चर असणार आहे। तर या संदर्भाने मित्रांनो आपण कालच्या लेक्चरमध्ये पेपर 2 मधील हा पहिला जो घटक असणार आहे अ नंबरचा भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी आणि त्या संदर्भातील जी कलमं आहेत ती आपण बघत होतो। तर त्याच अनुषंगाने आपण आता पूर्ण जी कलमं आहेत ती जवळपास जे 17 कलम आहेत 17 नंबरचं कलम आपण पाहिलेलं होतं। तर त्या संदर्भाने उजळणी जर करायची झाली तर येथे आपण मूलभूत अधिकार, राज्यघटना या संदर्भातील सूची ज्या असतील त्या सूच्या ज्या कोणत्या आहेत त्या पाहिल्या, त्या संदर्भाने 2 खटले पाहिले। त्यानंतर जे आपल्या राज्यघटनेतील मूलभूत अधिकार या भागामधील भाग 3 मधील जे कलम आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत। तर त्यानंतर मित्रांनो आजचं आपलं जे पुढचं कलम असणार आहे ते असणार आहे कलम 21 आणि जे की सर्वात महत्त्वाचं कलम आहे। हे आपण येथे घोकून पाठ करायचं आहे, घोकून पाठ। हा घोकून पाठ कारण की यावर 100 तर नाही मित्रांनो पण 200% सांगतो यावरती आपल्याला प्रश्न बनणार आहे। त्यामुळे हे बाकीच्या कलमांपेक्षा खूप IMP करून ठेवा याला IMP। तर यावरती आपल्याला प्रश्न दिसणार आहे बरोबर। तर व्यवस्थितरित्या हे कलम 21 अ काय आहे ते समजून घेऊया। पहिलं तर काय आहे की कलम 21 अ का दिलं आहे याला, तर आपल्याला माहित आहे की पूर्ण राज्यघटनेमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की पूर्ण 395 कलम आहेत मूळ घटनेमध्ये आणि त्यामध्ये जर काही अमेंडमेंट केली जाते, सुधारणा केली जाते तर सुधारणेसाठी येथे आपल्याला नवीन कलम जे आहे ते ऍड केलं जातं। तर ते एक्स्ट्रा कलम देत नाहीत मित्रांनो, तर ते याच कलमामध्ये जे आहे सुधारणा जिथे असेल तेथे असं अ नंबर, ब नंबर वगैरे नंबरिंग करून त्यामध्ये वाढवलं जातं। तर 21 कलम जे आहे ते आपला जीविताचा व जगण्याचा हक्क हे भाग 3 मधलं कलम आहे। तर त्याचमध्ये 21 अ जोडलेलं आहे अ आणि हेच आपल्या शिक्षण विषयक तरतुदीसाठी खूपच महत्त्वाचं कलम आहे। तर बघा नेमकं काय म्हणतं मग हे 21 कलम अ, तर यामध्ये जे आहे ते राज्य हे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार देणार आहे, प्रदान करणार आहे। तर आता 6 ते 14 जे वयोगटातील मुलं आहेत, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलं असणार आहेत, तर ती सर्व मुलं आता या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारामध्ये येणार आहेत आणि हा प्रश्न आपल्याला बनू शकतो। आणि हे कोण करणार आहे तर ही राज्याची जबाबदारी आहे। तर येथे आपल्याला एक कन्फ्युजन होत असेल की मित्रांनो पूर्ण जी घटना आहे ही घटना तर आपल्या पूर्ण देशाची आहे, मग हे नेमकं राज्य काय आहे, काय आहे राज्य? तर मित्रांनो राज्य याचा सरळ अर्थ असा असतो की जेही येथे कार्यक्षेत्र असणार आहे, मग जर हा विषय केंद्राचा असेल तर राज्य याचा अर्थ केंद्र शासन होणार। जर तो विषय येथे राज्याचा असेल म्हणजे राज्य जर त्यावरती कार्य करणार असेल, त्याची अंमलबजावणी राज्य करणार असेल म्हणजे महाराष्ट्र, जसं की पंजाब, मध्य प्रदेश हे जे राज्य आहेत असे राज्य, तर ते जर अंमलबजावणी करत असतील तर राज्य याचा अर्थ राज्य शासन असा इथे घ्यायचा आहे। आणि सोबतच जर एखादा केंद्रशासित प्रदेश असेल तर राज्य याचा अर्थ मग ते केंद्रीय विधिमंडळ असेल त्याचा आपल्याला त्या केंद्रशासित प्रदेशाचा तो अर्थ इथे आपण राज्याचा घ्यायचा आहे बरोबर। मग राज्य म्हणजे काय इथे आपल्याला क्लिअर झालं असेल। त्यानंतर कलम 21 काय म्हणतं की 6 ते 14 वर्ष ज्यांचं वय आहे मुलांचं, ती सर्व अशी मुलं जी आहेत ती शिक्षणाच्या मूलभूत अधिकारामध्ये येत असतात। तर याआधी आपण व्यवस्थितरित्या पाहिलेलं आहे की मूलभूत अधिकार म्हणजे काय, की जेही आपल्या राज्यघटनेमध्ये भाग 3 मध्ये म्हणजेच कलम 12 ते कलम 35 पर्यंत जे आपला भाग 3 आहे त्यामध्ये येतात त्यांनाच आपण काय म्हणत असतो मूलभूत अधिकार म्हणत असतो। बाकीचे जे अधिकार आहेत ते मूलभूत नसतात। मग या मूलभूत अधिकाराचा फायदा काय तुम्ही म्हणसाल की मग मूलभूतच अधिकार कशासाठी हवे आहेत आपल्याला, बाकी अधिकार का नकोत किंवा का महत्त्वाचे नाहीत, यांनाच का मूलभूत म्हणायचं? तर मित्रांनो मूलभूत यासाठी म्हणायचं की हे जे अधिकार जे आहेत जर येथे राज्य जे आहे ते आपल्याला राबवून देणार आहे, जर राज्याने इथे कसूर केली तर आपल्यावर जर अन्याय झाला तर आपण इथे या अन्यायासाठी किंवा
या अधिकारासाठी आपण कोर्ट जे आहे ते आपल्याला इथे संरक्षण देत असतं, न्यायालय जे आहे ते आपला पाठीराखा असतं या नियमांच्या संदर्भामध्ये. म्हणजेच आपण न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू शकतो की बघा अमुक यांनी माझ्यावरती असा असा अन्याय केलेला आहे, घटनेमध्ये माझा हा मूलभूत अधिकार आहे की मी ही गोष्ट जी आहे किंवा शिक्षण जे आहे ते घेऊ शकतो, परंतु असं शिक्षण मला इथे प्रोव्हाइड केलं जात नाही, तर हा माझा अधिकाराचं व्हायोलेशन आहे. राज्य जे आहे ते मला अशा प्रकारच्या सुविधा पुरवत नाहीये. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला न्यायालय जे आहे ते पाठिंबा किंवा इथे प्रतिबंध करतं, राज्याला सुनावणी करतं की सदरील व्यक्तीवर हा अन्याय होत आहे आणि तुम्ही असं करावं. म्हणजेच काय की इथे न्यायालय आपल्याला हे जे अधिकार आहेत ते अधिकार व्हायोलेट झाले तर त्यापासून ते प्रतिबंधित करण्याचा अधिकार जो आहे तो न्यायालय करतं. म्हणूनच यांना मूलभूत अधिकार म्हणत असतात. आणि बाकीचे जे अधिकार आहेत ते अधिकार फक्त म्हणायला अधिकार असतात, त्या संदर्भात आपण कुठेही न्याय मागू शकत नाही. जर त्या संदर्भात आपल्यावर अन्याय झाला तर आपण तो न्याय मागण्यास असमर्थ असतो, न्यायालय तिथे काहीही करू शकणार नाही. तर त्या संदर्भाने हे मूलभूत अधिकार जे आहेत ते राज्याला बंधनकारक आहेत, ते त्यांना करावेच लागणार आहेत, बरोबर. त्यामुळे हे महत्वाचं असतं. तर आता मग तुम्ही म्हणसाल की आता हे कलम 21 जे आहे ते नवीन ऍड केलेलं आहे, बरोबर. परंतु या अगोदर काय मग शिक्षणाचा अधिकार नव्हता का? तर जे 100% म्हणणं आहे ते बरोबर आहे. तर याही आधी मुलांना अधिकार होता, परंतु तो जो अधिकार होता तो 0 ते 14 वर्षे वयोगटाच्या मुलांसाठी होता आणि हे कलम 45 जे आहे त्यामध्ये देण्यात आलेला होता, बरोबर. परंतु कलम 45 जे आहे मी आत्ताच सांगितलं की कलम 12 ते 35 पर्यंत मूलभूत अधिकारामध्ये येतात, ज्यावरती न्यायालय आपल्याला त्या अधिकाराचं संरक्षण करतं. परंतु हा जो अधिकार होता सुरुवातीला हा फक्त मोफत शिक्षणाचा होता, सक्तीचा नव्हता, बरोबर. मोफत होता तर तो होता 45 मध्ये. परंतु 45 जे कलम आहे हे राज्यघटनेमधल्या मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये येत असतं, मार्गदर्शक तत्वे. तर ती राहिली मार्गदर्शक तत्वे. मग त्या संदर्भात आपण न्यायालयामध्ये जाऊ शकत नव्हतो, कारण की राज्य जे आहे येथे पळवाटा काढू शकत होतं, आमच्याकडे फंड नाही, आम्ही ती सुविधा पुरवू शकत नाही, सध्या आम्ही कॅपेबल नाही, अशा पद्धतीचे उत्तर येथे ते देऊ शकत होतं. आणि या सर्वात महत्वाच्या शिक्षणाच्या अधिकारापासून आपल्याला मुलांना जे आहे ते वंचित राहावं लागत होतं. त्यामुळे येथे जे आहे कलम 45 मध्ये काही बदल केलेले आहेत आणि हे बदल करून कलम 21 जे आहे ते नवीन आणण्यात आलेले. तर मग हे झालं कसं? तर हे बघा पुढे आपल्याला दिलेलं आहे, घटना दुरुस्ती 86वी येथे आणण्यात आलेली आहे. आणि ही 86वी घटना दुरुस्ती जी आहे ती काय म्हणते? तर मित्रांनो, ही 86वी घटना दुरुस्ती आपल्याला 2002 मध्ये झालेली पाहायला मिळते. तर या 86व्या घटना दुरुस्तीने मित्रांनो इथे कलम 21 जे आहे त्या मध्ये शिक्षणाचा जो अधिकार दिला तो यापूर्वी कलम 45 मध्ये मी इथेच आपल्याला सांगितलेलं आहे की कलम 45 मध्ये होता, अधिकार होता, परंतु ते सक्तीचं शिक्षण नव्हतं, मोफत होतं, बरोबर. तर त्यामध्ये होता, तर तो आता काय केलेला आहे कलम 45 मध्ये पूर्वी आत्ताच मी सांगितलेलं आहे की 0 ते 14 जे आहे ते वयोवर्ष गटाला बालकाला शिक्षण होते, परंतु 86व्या घटना दुरुस्तीने ते 0 ते 6 पर्यंत केलेले आहे. म्हणजे आता काय की या कलम 45 मध्ये सुद्धा थोडासा बदल झालेला आहे. जसं की आता कलम 45 मध्ये सुरुवातीला 0 ते 14 वर्ष वयोगटापर्यंत मोफत शिक्षण होतं, आता इथे बदल केलेला आहे आणि कलम 21 आणलेला आहे. तर यामध्ये आता मध्ये काय दिलेले आहे 6 पासून 14 पर्यंत, बरोबर आहे, 6 पासून 14 पर्यंत. तर मग आता उरलेले जे 0 पासून 6 पर्यंतचे असणार आहेत ते आता या कलम 45 मध्ये राहणार आहेत, परंतु त्यांच्यासाठी मात्र हा मूलभूत अधिकार असणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जर राज्याकडे पैसा आला, राज्याच्या जर मनात आले तर राज्य जे आहे तर ते यांना 0 ते 6 वयोगटातील मुलांना शिक्षण जे आहे ते मोफत देऊ शकतं आणि देतं, तर त्या संदर्भाने. परंतु यावरती कुठलाही आपल्याला न्याय मागण्याची इथे तरतूद नाही आहे. तर त्या संदर्भाने 45 कलम आहे आणि आता नवीन जे आहे ते कलम 21 आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सोबतच 86वी घटना दुरुस्ती जी आहे ती IMP करून ठेवायची आहे. 86वी घटना दुरुस्ती कधी झाली ती? तर 2002 या वर्षी झालेली आहे आणि 2002 वर्षी त्यामध्ये बदल करून कलम आणण्यात आलेला आहे 21 मध्ये आणि त्यामध्ये हा शिक्षणाचा मूलभूत अधिकार केलेला आहे तो 6 ते 14 या वर्ष वयोगटासाठी. क्लिअर झालं एवढं? तर
कलम 21 नंतर मित्रांनो पुढचं जे महत्त्वाचं कलम असणार आहे आपल्या शैक्षणिक दृष्टिकोनातून किंवा शिक्षणविषयक तरतुदीच्या दृष्टिकोनातून आपल्या अभ्यासक्रमानुसार ते असणार आहे कलम 24. बघा राज्यघटनेतील कलम 24. तर कलम 24 जे आहे ते आपल्या अधिकारामध्येच येतं, मूलभूत अधिकारामध्येच येतं आणि ते येतं शोषणाविरुद्धचा जो अधिकार असतो शोषण, तर त्या संदर्भाने हे जे कलम आहे 24 ते येत असतं. तर यामध्ये आपल्याला हे सुद्धा एक महत्त्वाचं कलम आपल्या विद्यार्थ्यांच्या मुलांच्या दृष्टिकोनातून असणार आहे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, 14 वर्ष वयाखालील जे कोणत्याही बालकास धोक्याच्या कामावर लावले जाणार नाही. तर मग आता इथे धोक्याचं हे एक महत्त्वाचा शब्द दिलेला आहे. आता धोक्याचे कामं कुठले कुठले आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो की धोक्याची कामं जी आहेत ती राज्यघटनेमध्ये आपल्याला इथे खाणकाम असेल उदाहरणार्थ दिलेलं आहे. कारखान्यामध्ये जे कामं असतील, वेगवेगळ्या मशिनरीज असतात, तर त्या मशिनरी किंवा हीट जास्त असते काही जाग्यावरती, तर अशा जाग्यावरती ही धोक्याची कामं आहेत. तर कारखाना असेल, खाण असेल, तर इत्यादी बाबीमध्ये आपल्या जे 14 वर्षापर्यंतचं मूल आहे, कारण की इथे आपण बालक ज्याला म्हटलेलं आहे बालक, तर ते घटनेने इथे आपल्याला 14 वर्षाखालील असलं असं आवश्यक आहे. 14 वर्षापर्यंतच्या वयातील जे मुलं असतील, बालक असतील, त्यांना धोक्याच्या कामामध्ये लावले जाणार नाही. हे कोणतं कलम सांगतं आपल्याला? कलम 24 सांगतं. परंतु इथे खूप मोठी मेक आहे मित्रांनो. आता हे कलम 24 बिना धोक्याच्या कामांना इथे प्रतिबंध करतं का, असा आपला प्रश्न असायला हवा, बरोबर? तर नक्कीच मित्रांनो हे जे कलम 24 आहे हे बिना धोक्याच्या कामांना प्रतिबंधित करत नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. हे तेथे बिना धोक्याची जे कामं असतील, जसं की हॉटेलमधील काम असेल, कुठे राखणदारीचं काम असेल, थोडं छोटं मोठं काम असेल, तर त्या संदर्भातल्या कामांना धोक्याची कामं म्हणत नाही आपण, आणि त्यांना येथे या कलम 24 अंतर्गत प्रतिबंध असणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. म्हणूनच तर काय आहे की बालकांच्या संदर्भात बाकी जे कामं आहेत मग 14 वर्षापर्यंतच्या त्यांच्यासाठी वेगवेगळे नियम आणलेले आहेत. आणि हे जे नियम आहेत जसं की बाल हक्क संरक्षण कायदा असेल 2005चा, त्यानंतर बालक कायदा असेल 2014चा, अशी वेगवेगळे जे कायदे आहेत तर या संदर्भाने ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट असेल, हे वेगवेगळे कायदे यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु घटनेच्या संदर्भाने जर कलम 24 पाहायचं झालं तर फक्त येथे धोक्याची जे कामं आहेत तेथेच येथे प्रतिबंध केला जातो मुलांना करण्यासाठी, पण तेही कोणत्या 14 वर्षाखालील मुलांना. वरच्या मुलांना केले तर करू द्या असं राज्यघटना म्हणते, बरोबर? त्यानंतर बघा पुढचं जे कलम असणार आहे ते असणार आहे कलम 28(1). फक्त आणि फक्त आपण शैक्षणिक दृष्टिकोनातून जी महत्वाची कलम आहेत तीच येथे घेण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा घेत आहोत, बरोबर? तर पुढचं आहे कलम 28(1). तर या 28(1) मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, हे पूर्णतः राज्याच्या पैशातून चालणाऱ्या शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. येथे काय सांगितलेलं आहे, स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्याही शैक्षणिक संस्था राज्याच्या पूर्णतः किंवा अंशतः, म्हणजेच राज्य येथे काही भाग 20% असतील, 40% असतील, किंवा येथे 100% पूर्ण अनुदान जे आहे ते राज्यामार्फत दिलं जात असेल, केंद्रामार्फत दिलं जात असेल, तर अशा जागेवरती हे सर्वांसाठी शिक्षणासाठी खुले असतील. येथे कुठलंही धार्मिक शिक्षण जे की दुसऱ्यांना नको आहे अशा पद्धतीचं कोणतंही धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही, ही गोष्ट आपल्याला कलम 28(1) मध्ये स्पष्टपणे नमूद केलेली आहे, बरोबर आहे? मग तुम्ही म्हणसाल की जर शासनाने पैसा नाही दिला, आम्ही संस्था सुरू केली, तर अशा कंडिशन मध्ये तुम्ही देऊ शकता आणि ज्यांना घ्यायचंय ते येऊ शकतात, तिथे काही प्रश्न आहे, पण त्यासाठी सुद्धा काही नियम अटी दिलेल्या आहेत, मान्यता वगैरे आहेत, बरोबर? तर बघूयात आपलं पुढचं नेक्स्ट कलम कुठला आहे. तर याच अनुषंगाने कलम 28(2) मध्ये एक तरतूद दिलेली आहे की ज्या संस्थेचे प्रशासन राज्य करत असेल परंतु धार्मिक शिक्षण देणे आवश्यक असणारा कोणताही दान, निधी किंवा न्यास याखाली ती स्थापना झालेली असेल तर तिला खंड 1 मधील बाब लागू नाही. येथे आता एक अपवाद आहे कलम 28(2) मध्ये. जसं आपण वर पाहिलं की राज्यातून चालवल्या जाणाऱ्या, राज्याच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. परंतु जर येथे काय आहे की आवश्यक धार्मिक शिक्षण देणे आवश्यक करणारा कोणताही दान, निधी किंवा न्यास याखाली ती स्थापन झाली असेल, जर एखादा नियम असेल तर तेथे जर धार्मिक शिक्षण देणे बंधनकारक असेल तर त्या नियमाखाली ही संस्था स्थापन झाली असेल
आणि जरी तिला शासन पूर्णतः पैसे देत असेल, अनुदान देत असेल, तरीही तेथे मग ही जी संस्था आहे ती अपवाद ठरली जाणार आहे. ते आपल्याला कलम 28(2) मध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुढे बघूयात मित्रांनो, पुढचा कलम असणार आहे ते म्हणजेच कलम 29(1). हे सुद्धा इथे आपल्याला महत्त्वाचं कलम दिलेलं आहे. कलम 29(1) मध्ये बघा काय सांगितलेलं आहे. आपली स्वतःची भाषा असेल, लिपी असेल वा संस्कृती असेल, जतन करण्याचा हक्क आहे. आणि तो 100% मित्रांनो इथे प्रत्येकाला हक्क असायला पाहिजे. आपली भाषा असेल, आपल्याला गर्व असतो, माझी भाषा मराठी. तर त्या संदर्भाने आणखी काय, लिपी असेल, मला माझ्या भाषेची लिपी जपण्याचा अधिकार असला पाहिजे, कारण की मी ती जन्मापासून जी आहे ती लिपी वापरत आहे. तर 100% जे आहे ते प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या लिपीचा अभिमान असतो. तर त्या संदर्भाने हा आपला हक्क आहे, कलम 29(1) मध्ये दिलेला आहे. आणि कलम 29 आणि 30 जे आहेत ते अल्पसंख्याक जे समुदाय आहे त्यांच्यासाठी ही 2 कलम देण्यात आलेली आहेत. तर त्यामध्ये आपल्याला कुठलीही संस्कृती आहे, मग बऱ्याच संस्कृत्या अशा आहेत की त्यांना हजारो वर्षाचा इतिहास आहे, मग त्या संस्कृत्या ज्या आहेत त्या पायमल्ली तुडवल्या जाऊ नयेत, त्यांचं कुठेतरी हनन होऊ नये, त्यांना व्यवस्थितरित्या जपून ती संस्कृती जी आहे ती जशीच्या तशी पुढच्या पिढीपर्यंत इथे ट्रान्सफर व्हावी, पुढे नेता यावी, पुढच्या पिढीला सुद्धा या संस्कृतीची माहिती व्हावी. या अनुषंगाने मित्रांनो प्रत्येकाला इथे संस्कृती जपण्याचा इथे हक्क देण्यात आलेला आहे कलम 29(1) नुसार. हे आपल्याला लक्षात द्यायचं आहे. बऱ्याच संस्कृत्या आहेत, जसं की आपण बघतो यामध्ये आदिवासी संस्कृतीमध्ये जी काय म्हणतो त्याला, घरावरती ते वेगवेगळे चित्र काढतात, तर ती एकदम छान लिपी जी आहे किंवा चित्रशैली जी आहे ती आहे. तर अशा प्रकारच्या संस्कृती ज्या आहेत त्या जपल्या गेल्या पाहिजे. नक्कीच त्यांचा हक्क जो आहे तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा जपण्याचा असायला हवा, असं हे कलम 29(1) मध्ये सांगितलेलं आहे. आपण दुसऱ्या विषयामध्ये जाऊ नका मित्रांनो, कलम 29(1) वरती या, त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, बरोबर. तर याला सुद्धा येथे कलम 29(2) मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा अर्थसहाय्य होणाऱ्या शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. म्हणजेच काय, जर एखादं राज्य चालवत असेल शाळा, त्याचं पूर्ण फंडिंग असेल, तर त्या संस्थेमध्ये नागरिकाला तू अमुक धर्माचा आहेस, तू अमुक वंशाचा आहेस, तू अमुक जातीचा आहेस, तू अमुक भाषा बोलतोस, या कारणावरून तिथे प्रवेश नाकारता येणार नाही. राज्याचे आहे, सर्वांसाठी आहे, सर्वांना शिक्षण असावं लागणार. कलम 14 जे आहे इथे आपल्याला सर्वांना समान, तसंच कलम 15(1) जे आहे ते सुद्धा इथे या संदर्भात आहे. परंतु फक्त हे जे 29(2) आहे ते अल्पसंख्याक समुदायाच्या दृष्टीने आहे, त्यामुळे आपण हीच बाब जी आहे ती 14 आणि कलम 15 मध्ये सुद्धा पाहिलेली आहे. तर पुढचं जे कलम असणार आहे ते मित्रांनो ते महत्वाचं कलम आहे, ते आहे कलम 30(1). बरोबर, 30 कलम मधलं 1 नंबरचं कलम जे आहे बघा, यामध्ये आपल्याला धर्म, भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व प्रशासनाचा हक्क आहे. नक्कीच असायला हवा. प्रत्येकाला जो आहे तो आपापल्या धर्मानुसार, भाषेनुसार या संदर्भाने आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा हक्क आहे. त्याचं प्रशासन करण्याचा, ती संस्था चालवण्याचा हक्क इथे आपल्याला कलम 30(1) नुसार दिलेला आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. बघूयात कलम 30(2) काय म्हणतं. राज्य हे शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना एखाद्या अल्पसंख्याक वर्गाच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या कारणावरून भेदभाव करणार नाही. पुन्हा इथे अपवाद दिलेला आहे की राज्य भेदभाव करायचं नाहीये राज्यानं, तर ती संस्था जी आहे ती अल्पसंख्याक वर्ग जे आहे ते चालवत आहे म्हणून किंवा इतर बाबीवरून. बरोबर, हे सरळ आपल्या लक्षात येतं की कलम 30(2) मध्ये दिलेलं आहे अल्पसंख्याक संदर्भाने. 29 आणि 30 जे कलम आहेत ती आहेत अल्पसंख्याकाच्या दृष्टीने महत्वाची. बरोबर, त्यानंतर मित्रांनो पुढची जी कलम आहेत ती आपण बघूयात. आता आपण आतापर्यंत जी कलम पाहत होतो ती पाहत होतो राज्यघटनेतील भाग 3 जो होता मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क, यामधले कलम जे होते ते आपण सर्व शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जी महत्वाची कलम होती ती पाहिली. आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजेच भाग 4 मध्ये जात आहे आणि भाग 4 मध्ये आपल्याला जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत, भाग 4 ला काय नाव आहे, मार्गदर्शक तत्वे. ही मार्गदर्शक तत्वे राज्यांसाठी केलेली आहेत की राज्याने कसे वागावे, काय करावे, काय करू नये, या संदर्भात येथे ही तत्वे दिलेली आहेत आणि ही राज्यासाठी मार्गदर्शक आहेत.
त्यावरती कुठलंही बंधन आहे का? नाही. तर मित्रांनो, यापुढील जो अभ्यासक्रम आहे तो तंतोतंत आपल्याला मिळावा या संदर्भाने इथे आपण पुढील जे शैक्षणिक किंवा घटनेतील शिक्षण या विषयाने महत्त्वाची जी घटनेतील कलमं आहेत, तरतुदी आहेत, त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो.